नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हिरवा शालू नेसून नटली अवनी धरती वसुंधरा, सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या पर्यावरण रक्षणाची कास धरा. दर्शक हो, पर्यावरण हा विषय खरं तर खूप महत्त्वाचा आहे, पण आपण याचं गांभीर्य समजून घेतो का? तर याच अनुषंगाने आपला आजचा विषय आहे पर्यावरण रक्षण, संस्था आणि आपली जबाबदारी. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केला आहे डॉक्टर राजकुमार खापेकर सर यांना. सरांबद्दल सांगायचं झालंच तर सर MSc PhD आहेत आणि त्याचबरोबर DRB सिंधू महाविद्यालय पाचपावली इथे ते वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये बोर्ड ऑफ स्टडीज बॉटनी या विषयासाठी ते मेंबर सुद्धा आहे. सरांची 7 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 11वी आणि 12वी मध्ये पर्यावरण शास्त्र या पुस्तकांच्या लेखकांमध्ये त्यांचा समावेश आहे. सर, सुरुवातीलाच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की वातावरण हा पर्यावरणाचा एक भाग आहे, पण वातावरण म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, पण आज आपल्याला विचार करण्याचा भाग आहे की आजच्या या अँड्रॉइड आणि गुगलच्या युगात आपण व्हॉट्सअप, फेसबुकवर पर्यावरणाबद्दल अनेक माहिती इकडे तिकडे शेअर करत असतो, पण खरंच आपण सगळे त्या पर्यावरणाबद्दल जागरूक आहोत की नाही, हा स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. मित्रांनो, अंकिताने विचारलं की वातावरण म्हणजे काय. वातावरण म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये ॲटमॉस्फिअर असं म्हणू शकतो. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये अनेक प्रकारचे वायू असतात. नायट्रोजन 78.202%, ऑक्सिजन ऑलमोस्ट 21%, नंतर निऑन, आर्गॉन असे अनेक वायू असतात. पण ह्या ज्याला आपण बायोस्फिअर म्हणतो, ज्याला आपण पृथ्वी म्हणतो, त्या पृथ्वीमध्ये हे सगळं वातावरण येतं. आणि जेव्हा आपण बायोस्फिअर पृथ्वीबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा लिथोस्फिअर म्हणजे जमीन आणि हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर आपण असा त्याचा विचार करतो. वातावरणाबद्दल समजा बोलायचं झालं तर वातावरणाचे अनेक लेयर्स आपल्याला दिसतात, जसे की ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर अँड आयनोस्फिअर. ट्रोपोस्फिअर हे पृथ्वीच्या पार्श्वभूमीपासून ऑलमोस्ट 12 किलोमीटरपर्यंत दूर असतं आणि ज्याला आपण एक्झोस्फिअर म्हणतो ते 500 ते 700 किलोमीटर दूर असतं. आपण ट्रोपोस्फिअर आणि याच्यामध्ये सगळं आपलं वातावरण असतं. जेव्हा आपण बायोस्फिअरचा जेव्हा विचार करतो, जसं मी आता सांगितलं, तर बायोस्फिअर म्हणजे लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर असं म्हणून आपलं पूर्ण बायोस्फिअर म्हणजे पृथ्वी आपली तयार होत असते. हायड्रोस्फिअर बद्दल बोलायचं झालं तर जे पाणी आणि जलचर वनस्पती किंवा प्राणी ज्याच्यात असतात त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. त्याच्यातले सजीवांची जी प्रकृती असते त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. लिथोस्फिअर म्हणजे जे जमिनीवर असणारे जे प्राणी आहेत, प्लांट्स आहेत, तर त्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो. तर ह्या सगळ्यांना मिळून आपण त्याला बायोस्फिअर म्हणजे आपली पृथ्वी, आपली ही वसुंधरा तयार झालेली आहे. म्हणजेच वातावरण आपण एक म्हणू शकतो त्याला. आणि जसं मी म्हटलं की वातावरण एक भाग आहे पर्यावरणाचा, तसंच हवा, पाणी, जमीन, माणूस हा सुद्धा एक भाग आहे. पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय? पर्यावरणाबद्दल बोलायचं झालंच तर आपल्या आजूबाजूला जी आपल्या इमिजिएट आजूबाजूला जे असतं त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. आपली जमीन, आपले पाणी, आपलं आकाश, हे पूर्ण आपण त्याला पर्यावरण असं म्हणजे मोठ्या ठळक भाषेत आपण त्याला म्हणू शकतो. आणि सर, आता असं म्हणतात की जैवविविधतेचा आपण खूप ऱ्हास होतो आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जैवविविधतेचा ऱ्हास हा होऊन राहिला आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याआधी आपण जैवविविधता काय आहे हे थोडक्यात समजून घ्यायला पाहिजे. जैवविविधता म्हणजे सजीवांची जी सृष्टी आहे, ज्याच्यावर आपण सगळी सजीव सृष्टी इंटरडिपेंडेंट आहे, इंटरलिंक्ड आहे, त्याला आपण जैवविविधता म्हणतो. म्हणजे याद राहणारा छोटेसे छोटे कीटक आणि मोठे जायजंटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स हे सगळे आपल्या बायोडायव्हर्सिटीचा म्हणजे जैवविविधतेचा भाग आहे. मित्रांनो, जैवविविधतेचा ऱ्हास हे होऊन राहिलाय
त्याला अनेक कारणं आहेत. इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन इज वन ऑफ द मेन एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे आपली जी जैवविविधता आहे ती फार रसातळाला चाललेली आहे. जैवविविधतेचे अनेक घटक आपल्याला आपण टाईप म्हणून त्याला बघू शकतो, जसं की आपण जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पीशीज डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी समजा म्हणायचं झालंच तर आपण पाहतो की तुम्ही मी सगळे होमोसेपियन्स आहेत, सगळे ह्युमन बिंग आहेत, पण कोणी आपल्यापेक्षा उंच आहे, कोणी आपल्यापेक्षा ठेंगणा आहे, कोणी जास्त फेअर आहे, कोणी डार्कर आहे, कोणाचे हेअर कर्ली आहेत, कोणाचे स्ट्रेट आहेत. ही झाली आपली जेनेटिक डायव्हर्सिटी. स्पेशीज डायव्हर्सिटी म्हणजे मी आहे, रेप्टाईल्स आहे, प्लांट्स आहे, अॅनिमल्स आहे, अनेक अनेक वेगवेगळ्या स्पीशीज असतात, त्याला आपण म्हणतो स्पीशीज डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे मरुस्थल आहे, आपल्याकडे पाणी असतं, तर ह्याला आपण इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणतो. जैवविविधतेच्या ऱ्हासाला सगळ्यात मोठा जबाबदार मी असं म्हणेल तर अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी. अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी म्हणजे ह्युमन बिईंग जे ऍक्टिव्हिटी करतात त्याला आपण म्हणतो अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी. आणि ह्या अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीमुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस फार ऱ्हास होत आहे. जसं तुम्ही म्हणाला की आपल्याचमुळे खरं तर ऱ्हास होतो आहे, तर कशा पद्धतीने होतोय, म्हणजे काय सांगाल तुम्ही? जसं मी आता सांगितलं की हेवी इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन ह्या सगळ्यामुळे पर्यावरणाचा आणि बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास होत आहे. इंडस्ट्रियलायझेशन, आता इंडस्ट्रियलायझेशन बद्दल समजा बोलायचं झालं तर आपल्याला इंडस्ट्रीजची गरज आहे, आपल्याला थर्मल पॉवर स्टेशनची गरज आहे, आपल्याला न्यूक्लिअर पॉवर प्लांटची गरज आहे. तर मी असं म्हणणार नाही की ह्या सगळ्या इंडस्ट्रीज किंवा हे सगळं डेव्हलपमेंट थांबायला पाहिजे. असं म्हणतात की एव्हरीवन हॅज टू पे द प्राइस ऑफ डेव्हलपमेंट, बट प्राइस ऑफ डेव्हलपमेंट ॲट व्हॉट कॉस्ट दॅट वी हॅव टू डिसाईड. आपल्याला ते कुठेतरी ठरवावं लागेल की आपल्याला हे सगळं डेव्हलपमेंट पाहिजेच. आपला हिंदुस्थान प्रगत देशात गणतो आणि त्याची प्रगती उत्तरोत्तर होऊन राहिली आहे. पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला डेव्हलपमेंटची गरज आहे. आपल्याला रोड पाहिजे, आपल्याला रस्ते पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणारच आहे मित्रांनो. परंतु हे सगळं करताना आपण पर्यावरणाचाही तेवढाच विशेष लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण जेव्हा याच्याबद्दल बोलून राहिलो की कोणत्या कोणत्या गोष्टीमुळं बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण होऊन राहिला, तर बायोडायव्हर्सिटीला धोका जसं की इल्लिगल वाईल्ड राईड ज्याला आपण म्हणतो की अवैध शिकार, नंतर वृक्षतोड, जंगलतोड, त्याच्यानंतर एलियन स्पीशीज बद्दल सांगायचं झालं तर आज हिंदुस्थान आणि पूर्ण विश्व एका पर्टिक्युलर प्लांट बद्दल अनेक रुपये खर्च करून राहिले आणि दॅट इज कॉल्ड एज दी वॉटर हायसिंथ, ज्याला आपण जलपर्णी म्हणतो. तर जलपर्णी आपण आता बघतो की हे सगळ्या आपल्या नागपूरच्या तळ्यातही आणि देशविदेशाच्या तळ्यातही जलपर्णीची भरमसाठ वाढ झाली आहे. पण ही जलपर्णी आली कुठून? दिस इज नॉट अ नेटिव्ह ऑफ इंडिया. एका असं माझ्या वाचण्यात असं आलंय की एक ब्रिटिशर्स होते, त्यांच्या वाईफला, त्यांच्या बायकोला त्या जलपर्णीचे फुलं फार आवडत होते, म्हणून त्यांनी ते फुलं, ती वनस्पती आपल्या तळ्यात टाकली. आणि आता पूर्ण हिंदुस्थान, पूर्ण इंडिया त्या तळ्यांमध्ये, सगळ्या तळ्यामध्ये, आपल्या नागपुरातली नाईक लेक, लेंडी लेक, गांधीसागर तलाव, ह्या सगळ्यात त्या जलपर्णीचा, ज्याला आपण वॉटर हायसिंथ म्हणतो, इतका प्रसार झालाय. दॅट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ एलियन स्पीशीज. या एलियन स्पीशीजमुळे पण जैवविविधतेला धोका होतो. नंतर सॉइल इरोजन, अनकंट्रोल्ड एक्स्कॅव्हेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहे, त्याच्यामुळे जैवविविधतेला नक्कीच नुकसान होतं. आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन बद्दल सांगायचं झालं तर आज सगळ्यांना माहिती आहे की आज आपण चायनाला सुद्धा पॉप्युलेशनच्या बाबतीत आपण मागे सोडलाय. तर पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे पण बायोडायव्हर्सिटीला फार धोका होतो, कारण की जेवढे पॉप्युलेशन आले त्यांना सेटलमेंटसाठी आपल्याला जागा पाहिजे. तर मग ते सेटलमेंट करायला जातील कुठे? ते जंगल तोडतील, नंतर त्या लोकांना त्यांची भूकही भागवायची आहे तर ते ऍग्रिकल्चर करतील, त्याच्यामुळे परत जंगल तोडतील. तर अशा प्रकारे इंडस्ट्रियलायझेशन आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे जैवविविधतेला फार धोका आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की इंडस्ट्रीज वाढतात आहे आणि आपणच काही अशा गोष्टी करतोय की ज्याच्यामुळे प्रदूषणात वाढ होते आहे, तर प्रदूषणाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? प्रदूषण, समजा आपल्याला प्रदूषणाबद्दल बोलायचं झालं तर प्रदूषणाला आपण असं डिफाईन करू की वातावरणात अनवॉन्टेड घटकांचा निचरा, ज्याला आपण प्रदूषण असं म्हणू शकतो. प्रदूषणाबद्दल बोलायचं झालं तर अनेक प्रकारचे प्रदूषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. जलप्रदूषण, वायू प्रदूषण,
नंतर नॉईस पोल्युशन, ॲग्रिकल्चर पोल्युशन. समजा आता तुम्ही विचारलं की इंडस्ट्रीजमुळे पर्यावरणाला कसा काय धोका होत आहे. मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की पर्यावरण वाचवणे हे फक्त तुमचे, माझे किंवा सरकारची जबाबदारी नाही आहे. कॉर्पोरेट सेक्टरचीच आणि इंडस्ट्रियल सेक्टरची ही तेवढीच जबाबदारी आहे पर्यावरणाला वाचवायची. आता तुम्ही म्हणाल कसं, तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या इंडस्ट्रीज आज बघतो त्या इंडस्ट्रीजमधनं अनेक प्रकारचे धूर वातावरणात सोडले जातात. अनेक प्रकारचं पाणी, ज्याला आपण सांडपाणी म्हणतो किंवा इंडस्ट्रियल इफ्लुएंट त्याला प्रॉपरली आपण म्हणतो, तर इंडस्ट्रियल इफ्लुएंट त्या वातावरणात इंडस्ट्रीमधनं सोडलं जातं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॉर्म्सनुसार जे आपण इंडस्ट्रीमधनं पाणी वातावरणात सोडलं जातं, दॅट हॅज टू बी चेक प्रॉपरली, दॅट हॅज टू बी ट्रीट प्रॉपरली. ते ट्रीटमेंट केल्यानंतरच त्याला आपण बाहेर इंडस्ट्रीच्या बाहेर काढू शकतो. परंतु कुठे पुष्कळ ठिकाणी ह्या नॉर्म्सचं पालन बरोबर होत नसल्यामुळं पाणी प्रदूषण होत आहे इंडस्ट्रीमुळं, आणि वातावरणात विषारी वायू पण सोडल्यामुळं इंडस्ट्रीमुळं वातावरण प्रदूषित होत आहे. अनेक इंडस्ट्रीज आहेतही जे त्या नॉर्म्सचं पालन करतात, पण असं आपल्याला आढळून येतं की खूप साऱ्या इंडस्ट्रीज अशा आहेत त्या नॉर्म्सचं पालन करत नाही, आणि त्यामुळं वातावरणाला धोका निर्माण होतो. जसं तुम्ही म्हणाला की पाणी बाहेर जे सोडतात त्याच्यामुळे प्रदूषण वाढतंय, तर काय करायला पाहिजे, म्हणजे काय नॉर्म्स आहेत ते? नॉर्म्स वेगवेगळे आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने MoFCC, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आणि इंडस्ट्रियल ऍक्ट्स असे अनेक ऍक्ट्स आहेत ज्याच्यामुळं त्या नॉर्म्सनुसार आपण त्या पाण्याला चेक करून ट्रीट करून बाहेर काढावं लागतं. समजा असं होत नसेल तर गव्हर्नमेंट रेग्युलेटरी ऑथॉरिटीने अजून स्ट्रिंजंट कायदे करायला पाहिजे, ज्याच्यामुळं त्या इंडस्ट्रीजचे जे लोक आहे ह्या सगळ्या गोष्टीला बंधनकारक अजून होतील. त्याच्याशिवाय अनेक असे उपाय आहेत ज्याच्यामुळे इंडस्ट्रीजमधनं निघणारं किंवा कोणत्याही प्रकारे निघणारं पाणी जेव्हा सभोवतालच्या सरोवरात किंवा लेकमध्ये जातं, तर त्या लेकमध्ये आपण केमिकल ट्रीटमेंट म्हणतो, पण आपण बायोलॉजिकल ट्रीटमेंट करूनही आपण त्या इंडस्ट्रियल इफ्लुएंटला काही प्रमाणात आपण त्याची जी तीव्रता आहे ती कमी करू शकतो. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट NEERI ह्या संस्थेत मी कार्यरत होतो आणि माझं अजूनही जाणं असतं तिथे. तर NEERI जी आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान, तिथे अनेक प्रयोग ह्या याच्यात झालेले आहे. फायटोरिट टेक्नॉलॉजीबद्दल मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. फायटोरिट टेक्नॉलॉजी एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात आपण प्लांट्सचा, वनस्पतींचा वापर करून ते असे बेड्स बनवतो, आणि जे ते सांडपाणी किंवा इफ्लुएंट्स त्याच्यात त्या प्लांट्सच्या थ्रू आपण सोडतो, आणि त्या प्लांट्समध्ये ती कॅपॅसिटी असते की त्यातले जे काही प्रमाणात हेवी मेटल्स आणि काही न्यूट्रिएंट्स ते ॲब्झॉर्ब करतात आणि पाणी काही प्रमाणात शुद्ध व्हायला मदत होते. नंतर एक आर्टिफिशियल फ्लोटिंग आयलँड ही टेक्नॉलॉजी आहे. AFI म्हणजे आर्टिफिशियल फ्लोटिंग आयलँड. याच्यात आपण असं करतो की पाण्यावर तरंगणारे बेड बनवतो आपण, आणि ते बेड बांबूनी बनवले असतात किंवा PVC पाईपनी, आणि त्यात पर्पजफुली आपण काही विशेष प्रकारचे वनस्पती ग्रो करतो, आणि ते जे तराफे आहेत ते आपण पाण्याच्या सरफेसवर आपण सोडू शकतो. प्लांट्समध्ये अशी कॅपॅसिटी असते की ते जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब करतात, आणि त्याच्या प्लांटच्या रूट्सला बायोफिल्म एक तयार होतं, आणि ते जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब होतात, आणि जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण ते प्लांट्स बाहेर काढू शकतो. सर, NEERIमध्ये पण वेगवेगळ्या विभागात तुम्ही कार्यरत आहात, तर ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री कार्यक्रम. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे पर्यावरण रक्षण, संस्था आणि आपली जबाबदारी, आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर राजकुमार खापेकर सर. सर, NEERI यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विभागात कार्यरत होतात, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. CSIR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ही एक मोठी संस्था आहे, हिंदुस्थानात काम करते. त्याचे अनेक लॅबॉरेटरीज आहेत. त्यापैकी NEERI, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान, म्हणजेच नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, याचे अनेक शाखा आहेत हिंदुस्थानात, पण मेन शाखा जी आहे ती नागपुरात कार्यरत आहे. 2004 मध्ये मी प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून NEERIमध्ये कार्यरत होतो. त्या ठिकाणी मी जिओ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट म्हणजे भू पर्यावरण प्रबंध प्रभाग ह्या डिव्हिजनमध्ये मी कार्यरत होतो. तिथे मला माझे जे सिनियर सायंटिस्ट होते
डॉक्टर मदन नानोटी यांचं फार मोलाचं सहकार्य मला लाभलं. नंतर मी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अँड रिस्क असेसमेंट डिव्हिजनमध्ये कार्यरत होतो. त्याला आपण जोखीम पर्यावरण मूल्यांकन प्रभाग असं म्हणतो. तिथे मला डॉक्टर वटे सरांचं सानिध्य लाभलं. डॉक्टर चौधरी सरांसोबत मी काम केलं. डॉक्टर वटे सर, सतीश वटे सर नंतर निरीचे डायरेक्टर म्हणून पण कार्यरत होते. त्यांचा मला फार सहयोग लाभला. त्यांनी मला फार काम दिलं आणि मला त्यांनी फार प्रोत्साहन दिलं. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक फेलोशिप, त्या फेलोशिपमध्ये मला काम करायचा अनुभव प्राप्त झाला. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टची ती फेलोशिप होती आणि त्या फेलोशिपमध्ये मी EBD म्हणजे एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी लॅबमध्ये मी काम करत होतो. आणि तिथे मॅडम आशा जुवारकर, आदरणीय आशा जुवारकर मॅडमचा मला फार सहकार्य लाभलं आणि त्यांच्या ह्या सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या मातब्बर मंडळीच्या पठडीत मी काम केलं. त्याच प्रकारे मी वनस्पतीशास्त्र विभागात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागात, वनस्पतीशास्त्र विभागात मी माझे आदरणीय सर डॉक्टर PB नानकर सर यांच्याकडे PhDचं काम केलं. पण आज मी काही जे पर्यावरणात किंवा एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये थोडं काही काम करू शकलो ते डॉक्टर नानकरांच्याच आशीर्वादामुळे आणि त्यांनी जे शिकवलं त्याच्यावर मी काम करून आपलं सध्या काम करतोय. सर, पर्यावरण रक्षणासाठी आपण भरपूर कार्य केलेलं आहे, तर त्या कार्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली पर्यावरणाची जी आवड आहे ती मला लहानपणापासूनच होती. पण नंतर मी MSc बॉटनी हा विषय निवडला. MSc बॉटनी करता करता मला असं वाटलं की मला रिसर्च करावा म्हणून. पण तर मी रिसर्चचे काही टॉपिक घेऊन माझे गुरु नानकर सरांकडे गेलो. त्यांनी पण मला काही अनेक टॉपिक सुचवले आणि नंतर मी थर्मल पॉवर स्टेशनवर माझी PhD सुरू केली. आणि थर्मल पॉवर स्टेशन हा एक पर्यावरणाचाच भाग असल्यामुळं त्या अनुषंगाने मी अनेक सतत कार्य करत गेलो. PhDचा तर मला डिग्री मिळाली, पण त्याच्या व्यतिरिक्त निरीमध्ये मी अनेक छोटे छोटे प्रबंध केले. त्याच्या व्यतिरिक्त पर्सनल लेवल पण मी छोटे छोटे कार्य करत राहिलो. UGC ज्याला आपण म्हणतो, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, याची पण मला एक ग्रँट मिळाली होती आणि त्या ग्रँटमध्ये पण मी तळ्यांच्या संवर्धनाबद्दल काम केलं आहे. नंतर UGCची एक दुसरी पण ग्रँट होती आणि असं पर्यावरणावर काम मी छोट्या छोट्या पद्धतीने करत गेलो. याच्या व्यतिरिक्त मी प्रोफेसर आहे, असोसिएट प्रोफेसर आहे. तर मला विद्यार्थ्यांसोबत काम करायला नेहमी आवडतं. म्हणून मी आमच्या महाविद्यालयात, दादा रामचंद्र बाखरू सिंधू महाविद्यालयात पर्यावरण दक्षता मंच असा एक मंच तयार केला आहे आणि त्या मंचात आणि एन्व्हायरमेंट सेल पण आमचा चालतो. तर त्या एन्व्हायरमेंट सेलमध्ये मुलांना घेऊन अनेक छोटे छोटे प्रॉब्लेम्स आम्ही आयडेंटिफाय करतो आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. मी नेहमी असंच म्हणतो की थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली. आपण वैश्विक पूर्ण विचार केला पाहिजे, पण आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्याचा आधी आपण पहिला विचार केला पाहिजे. त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवायला पाहिजे. जसं की एक प्रश्न समजा आपण म्हणतोच की आपल्याला माहिती आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात गणपती 10 दिवस मिरवणूक मोठ्या थाटामाटात होतात आणि नंतर आपण जे मूर्ती विसर्जन पाहतो, मूर्ती विसर्जनानंतर तळ्यांवर होणारा ॲडव्हर्स इफेक्ट, परिणाम, याच्यावर पण मी काम केलं आहे. तर दरवर्षी मी माझ्या विद्यार्थ्यांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी वेगवेगळ्या तळ्यांवर जातो. जे भाविक भक्त असतात त्यांना आम्ही सांगतो की बा तुम्ही निर्माल्य, गणपतीचं निर्माल्य आम्हाला द्या. मग आम्ही नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला देतो, त्याचं ते कंपोस्टेड करतात. नंतर आम्ही त्यांना सांगतो की जे मूर्त्या आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापरू नका. आर्टिफिशियल जे टँक नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन उभारतात त्याच्यात मूर्ती विसर्जन करा. आणि असे आणि छोटे छोटे प्रश्न आम्ही सोडवत असतो. नंतर आता उन्हाळा आलाय, तुम्हाला माहिती आहे, तर आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात जे आहे पक्ष्यांना पाणीचा फार त्रास होतो. तर ते पक्ष्यांच्या पाणी पिण्यासाठी आम्ही मातीचे पारे लोकांमध्ये वाढत असतो. नंतर आम्ही आमच्या महाविद्यालयात अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली आहे. नंतर गांडूळ खत प्रकल्पाचे बद्दल आम्ही काम करतो. सीड बॉल तयार करतो आणि सीड बॉल नंतर मग पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही इतरत्र डिस्ट्रीब्यूट करतो. असे छोटे छोटे प्रकल्प आम्ही हातात घेतो आणि विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही काम करत असतो. सर, युनायटेड नेशननी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बनवलेले आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? हां, युनायटेड नेशन्सनी त्यांच्या जनरल असेंब्लीमध्ये
2015ला आय सपोज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला पूर्ण म्हणजे विश्वाला दिले आहे. त्याच्यापैकी 7 गोल्स जर आपण पाहिलं तर ते पूर्णपणे पर्यावरणाशी संबंधित आहे. म्हणजे लाईफ अंडर वॉटर, लाईफ ऑन लँड. नंतर त्यात एक फार सुंदर गोल त्यांनी घेतला आहे की कन्झ्युमरिझमचा, म्हणजे की वाईज कन्झ्युमरिझम. त्याला नाव वेगळं असेल पण त्याला वाईज कन्झ्युमरिझम आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की सेल लागला आहे म्हणून आपण कमी पैशात काहीतरी मिळतंय म्हणून आपण पुष्कळदा अनवॉन्टेड गोष्टी आपण खरेदी करतो. त्याचा आपल्याला खरंच खूप जास्त फायदा होत नसतो, पण त्याच्यामुळं जे वातावरण बिघडतं, म्हणजे आपण घेतो वस्तू आणि टाकून देतो, तर ते टाकून न देता आणि कोणत्याही वस्तू खरेदी न करता वाईजली त्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं जे गोल आहे 17 सस्टेनेबल गोल, तर त्या 17 सस्टेनेबल गोलमध्ये पॉवर्टी निर्मूलन पण आहे, म्हणजे आणि नंतर पाण्याबद्दलचे ते गोल आहेत, तर ते आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायचं आहे. याच्यासाठी सगळं विश्व लागलेलं आहे आणि भारत पण हिंदुस्थान पण याच्याबद्दल फार कार्यरत आहे, काम करत आहे. बायोडायव्हर्सिटीमध्ये माणसांमुळे काही नुकसान होतं का? हो, जसं आपण आधी बोलताना सांगितलं की अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे ते इंडस्ट्रियलायझेशन असो, अर्बनायझेशन असो म्हणा, किंवा पोल्युशनल लोड असो, त्याच्यामुळं जैवविविधतेवर ह्युमन बिईंगमुळं ॲडव्हर्स इफेक्ट होतोच. होमोसेपियन्स ज्याला आपण ह्युमन बिईंग म्हणतो, बायोलॉजिकल नाव होमोसेपियन्स आहे. मित्रांनो, मला तुमचं ज्ञान आकर्षित करायला आवडेल की आपली जी पृथ्वी आहे, आपली जी वसुंधरा आहे, एका अनुमानानुसार तिची जे वय आहे ते 4.54 अरब बिलियन आहे. आणि समजा आपण पृथ्वीचं जेवढंही वय आहे, आता जे मी सांगितलं, त्याला समजा 24 तासाच्या घड्याळीत समजा आपण बसवलं, तर मला असं सांगावंसं वाटेल की 11:41 डायनासोरचं विलुप्त झाले आणि होमोसेपियन्स 11:58 आले. म्हणजे या 24 घड्याळीत आपण म्हणू शकतो की होमोसेपियन्स म्हणजे मानव हा 2 मिनिटं आधी या पृथ्वी तलावर आला आणि 2 मिनिटांमध्येच आपण पृथ्वी तलावर मानवाने येऊन पृथ्वीचा फार ऱ्हास केला आणि तो ऱ्हास अजूनही अनेक पद्धतीने सुरूच आहे. इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, अनसस्टेनेबल ॲग्रिकल्चर, याच्यामुळे पण पृथ्वीचा अनेक प्रकारे ऱ्हास होतो. सर, पर्यावरण याविषयी अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री कार्यक्रम. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, सध्याच्या काळात इको फ्रेंडली हा शब्द आपण खूप ऐकतो, तर इको फ्रेंडली पद्धतीने पर्यावरणाचं रक्षण आपण करू शकतो का? हो, सध्याच्या अलीकडच्या काळात इको फ्रेंडली हा शब्द फारच पर्वणीचा होऊन गेला आहे. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक. पर्यावरण पूरक आपण खूप सारे कामं करू शकतो मित्रांनो, आणि त्या पर्यावरण पूरक कामं करायला फार मोठ्या टेक्नॉलॉजीची आवश्यकता नसते. आपण छोटे छोटे कामं करूनही पर्यावरणपूरक आपण काम करू शकतो. फॉर सेक ऑफ एक्झाम्पल, गिफ्ट रॅपिंग. आता आपण अनेकांना गिफ्ट देतो, तर ते गिफ्ट आपण प्लास्टिकच्या वेस्टनात न रॅप करता कागदाच्या वेस्टनात रॅप करू शकतो. ही एक पद्धत झाली. नंतर इको फ्रेंडली आपण उत्सव म्हणून करू शकतो. इको फ्रेंडली होळी झालं, इको फ्रेंडली दिवाळी झालं. इको फ्रेंडली दिवाळी म्हणजे फटाके न वाजवता आपण दिवाळी साजरी करू शकतो, किंवा ज्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊ शकेल अशा प्रकारचे फटाके वापरून आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करू शकतो. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण इको फ्रेंडली पद्धतीने आपलं जीवन आपण करू शकतो. मला असं सांगावंसं वाटतं की आपण आपल्या घरी जे गणपतीची पूजा करतो 10 दिवस, महाराष्ट्रभर ही पूजा सुरू असते. मी माझ्या घरी सुद्धा गणपती तोच बसवतो जो दरवर्षी आम्ही एकाच जी धातूची मूर्ती आहे ती विकत घेतली आणि त्या धातूच्या मूर्तीची पूजा करतो आणि तीच गणपतीची मूर्ती आपण वारंवार दरवर्षी आपण बसवतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी समजा आपण करायला सुरुवात केल्या तर इको फ्रेंडली पद्धतीने आपण पर्यावरणाचा जो समतोल थोडा बहुत बिघडला आहे त्याला आपण कमी करण्यास आपली मदत होऊ शकते.
म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या हातात आहे खरं तर, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही असं म्हणायला हरकत नाहीये. मला अजून सांगावंसं वाटतं की ह्या तर आपल्या लेवलच्या गोष्टी झाल्या, पण सायंटिफिक लेवल वर पण आपण इको फ्रेंडली टेक्निक्स फार वापरू शकतो. त्याच्यामुळे आपण पर्यावरणाला होणारा जो ऱ्हास आहे तो आपण कमी करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की तळ्यांचं आणि सरोवरांचं संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्याच्याबद्दल अनेक आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण कटिबद्ध आहे. त्याचे काही प्रोजेक्ट पण सुरू आहेत. पण त्या पद्धतीमध्ये आपण पुष्कळदा केमिकल ट्रीटमेंट वापरतो. तर त्या केमिकल ट्रीटमेंटमुळे काय होतं की एका प्रकारचं प्रदूषण दुसऱ्या प्रकारच्या प्रदूषणात त्याचं कन्व्हर्जन होतं. इको फ्रेंडली टेक्निक समजा आपण वापरल्या तर त्याच्यामुळे ते प्रदूषणावर तर आळा बसेलच, पण त्या इको फ्रेंडली पद्धतीने होऊ शकेल. दाबयुक्त हवेचा वापर करून आपण कारंजे लेक्समध्ये किंवा सरोवरात लावू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की पाण्याची घुसळण होते आणि जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन लेवल जो डिस्टर्ब झालेला आहे तो डिझॉल्व्ड ऑक्सिजन लेवल कमी करण्यास अगदी मदत होते. हे तसंच आहे मित्रांनो, जसं आपण आपल्या घरच्या फिश टँकमध्ये ॲक्वेरियममध्ये एक मशीन लावतो आणि त्यातनं बुडबुडे निघत असतात, तर त्या पद्धतीचं एक आपण करू शकतो. इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच वापरून सुद्धा आपण जमिनीची जी झीज झाली आहे किंवा जमिनीवर जे पोल्युशन झालेलं आहे त्या पोल्युशनला आपण कमी करून ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वनस्पती उगवल्या जाऊ शकत नाही, इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच वापरून, म्हणजे त्यात आपण काही प्रकारचे मायक्रोब्स वापरून तिथे आपण ती पूर्ण जमीन हरित करू शकतो. मित्रांनो, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट हे सगळ्याच इंडस्ट्रीला करणं बाध्य असतं. म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनचं समजा आपण एक उदाहरण घेतलं तर थर्मल पॉवर स्टेशनच्या आजूबाजूला धूर खूप जास्त प्रमाणात निघतो. त्या धुरातनं निघणारे फार धुलीकरण असतात आणि त्यात विषारी वायू पण असतात. तर समजा ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट आपण प्रॉपर पद्धतीने केलंच तर तिथला जो परिसर आहे तो पण हरित होऊन जाईल आहे आणि तिथे जे वायू आहेत त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे वायू आहेत ते पण ते प्लांट्स शोषून घेतात. अशा प्रकारे अनेक जे आहे काम करू शकतो आपण. फायटोरी टेक्नॉलॉजीबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. आर्टिफिशियल फ्लोटिंग आयलंडबद्दल आपण बोललोच आहे. तसे अनेकाविध पद्धती आहे, इको फ्रेंडली पद्धती आहे, ज्याच्यामुळे आपण पर्यावरणावर होणारा जो अतिरिक्त दबाव आहे तो काही प्रमाणात कमी करू शकतो. तर मग पर्यावरण रक्षणासाठी काही कायदे आहेत का? पर्यावरण रक्षणाकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक कायदे भारत सरकारने केलेले आहे. त्याच्यापैकी काही महत्त्वाचे म्हणजे 1972ला झालेला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, नंतर 1974ला झालेला वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट, 1981ला झालेला एअर पोल्युशन कंट्रोल ऍक्ट, देन एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001ला, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ऍक्ट 2002ला. हे भारत सरकारचे कायदे आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे भारत सरकारने केले आहेत. इंडस्ट्रीज ऍक्ट आहे, नंतर प्रत्येक सेक्टरला त्याचे पोल्युशन, वातावरणाचं पोल्युशन लोड कमी करण्यासाठी भारत सरकारने काही कायदे करून दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल लेवल, आंतरराष्ट्रीय स्तरावर समजा आपण बोलायचंच गेलोच तर अनेक ट्रिटीज पण साईन झाल्या आहे. जसं की रामसर कन्व्हेन्शन तुम्हाला माहिती असेल. रामसर ही एक इराणमधली सिटी आहे आणि 1971 साली रामसर कन्व्हेन्शन झालं होतं आणि त्यात अनेक देशांनी ते रामसर कन्व्हेन्शन वर सह्या केल्या आहेत. रामसर कन्व्हेन्शन कशाबद्दल काम करतं तर जे पाणथळ आहेत, ज्याला आपण वेटलँड म्हणतो, त्या वेटलँडच्या कन्झर्वेशनसाठी रामसर कन्व्हेन्शन झालं होतं आणि सगळे ज्यांनी ती ट्रिटी साईन केली आहे ते सगळे देश जगातले आणि आपल्या देशातले पाणथळ वाचवण्यासाठी मदत करतील किंवा कार्य करतील अशी त्या ट्रिटीत लिहिलं आहे. देन क्योटो प्रोटोकॉल आहे, UN स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे, UN एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स आहे 1992ला झालेली. अशी अनेक ट्रिटीज आणि कायदे आहेत जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत असते. पण जोपर्यंत मित्रांनो आपण स्वतःहून कार्य करणार नाही तोपर्यंत पर्यावरणाचा हा ऱ्हास आहे हा कमी होणार नाही. कोणतेही कायदे किंवा कितीही स्ट्रिंजंट केले, कितीही कडक केले, पण ते फॉलो करायचे तुम्हाला आणि मलाच आहे. तर जोपर्यंत आपण स्वतःच्या घरापासनं हे कार्य सुरू करत नाही तोपर्यंत पर्यावरणावर होणारा हा जो ऱ्हास आहे हा कमी व्हायला मदत होणार नाही. मित्रांनो, सर, आपल्याला आपल्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, अनेक पुरस्कारांनी आपल्याला गौरविण्यात आलेलं आहे, तर त्या पुरस्कारांविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो,
मी MSc PhD करताच अनेक शोध प्रबंध छोटे मोठे लिहित गेलो आणि त्याच्यानुसार मग नंतर आतापर्यंत अनेक पुरस्कार मला मिळाले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे मिळाले आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मिळाले आहेत, काही NGOज आहेत त्याचे पण पर्यावरण बद्दल मला पुरस्कार मिळाले आहेत. काही सांगायचं झालंच तर इंटरनॅशनल यंग सायंटिस्ट अवॉर्ड मला मिळालेला आहे, तो थायलंडला मिळाला होता. नंतर मला महाराष्ट्र पर्यावरण गौरव पुरस्कार आदरणीय अण्णा हजारे यांच्या हस्ते मला मिळाला होता. देन मला बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन, बेस्ट अकॅडमिशियन अवॉर्ड मिळालेला आहे. मेयर्स इनोव्हेशन अवॉर्ड मला मिळालेला आहे. नागपूरचा जो प्रतिष्ठेचा मेयर्स इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला आहे, त्यावेळेसच्या तत्कालीन मेयर नंदाताई जिचकार आणि नितीनजी गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे. नंतर मला नॅशनल एन्व्हायरमेंटल फ्रेंड अवॉर्ड हा मिळालेला आहे. ग्लोबल अवॉर्ड मला आत्ताच छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या हातनं मला तो मिळाला आहे. सर JC बोस एक्सलंट अवॉर्ड इन बॉटनीत कार्य करताना सर JC बोस हा मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला मिळालेला आहे. नंतर विदर्भ भूषण पुरस्कार मला मिळालेला आहे. नॅशनल एन्व्हायरमेंटल फ्रेंड पुरस्कार मला मिळालेला आहे. नंतर टीचर्स इनोव्हेशन अवॉर्ड मला मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार मला आतापर्यंत मिळालेले आहेत. सर, अजून बरीच चर्चा आपल्याला करायची आहे, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, पर्यावरण या विषयावर भारताचं काय योगदान आहे? भारताचे पर्यावरणाबद्दल योगदान फार मोठे आहे मित्रांनो. आपण वसुधैव कुटुंबकम असं म्हणत असतो, ही आपली संकल्पना आहे. वेद पुराण, अनेक ऋषी मुनी तपस्वी यांनी अनेक कार्य असे करून ठेवले आहेत जे पर्यावरणाला साजेसे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आपण नेहमी म्हणत असतो. तर पर्यावरणात भारताचं योगदान हे आत्ताच्या काळातलंच नाही आहे, हे फार पुरातनापासून भारताने पर्यावरणाबद्दल आपले योगदान दिलेले आहे. आपल्याला माहिती असेल, आपली आजी खूप आधी रांगोळी जी काढायची ती पिठाची रांगोळी काढायची. तर पिठाची रांगोळी का बरं काढायची? तर पिठाची रांगोळी काढून ज्या मुंग्या येतात, छोटे छोटे कीडक येतात, त्यांना ते एक प्रकारचं खाद्य द्यायची. म्हणजे ही संकल्पना आपल्यात बालपणापासूनच आपल्या घरून भारतीय परंपरेने रुजवलेली आहे. आपण गंगाला, नद्यांना माता मानतो. सुप्रीम कोर्टाने, माझ्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने गंगाला मातेचा दर्जा दिला आहे, एका ह्युमन बिईंगचा दर्जा दिला आहे. तर अशा प्रकारे आपण अनेक गोष्टी करत असतो ज्यात भारताचे योगदान आपल्याला माहिती आहे. मला सांगावं असं वाटतं की बिश्नोई कम्युनिटीबद्दल जे सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी सर्वप्रथम चिपको आंदोलन सुरुवात केलं. म्हणजे तिथल्या त्या राजाने काही झाडं कापायचा आदेश दिला होता आणि त्यावेळेस तिथल्या कम्युनिटीच्या काही स्त्रियांनी अक्षरशः आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि त्यासाठी त्यांनी आपले जीवनाचं बलिदान देऊन पर्यावरणाला वाचवलं. तर पर्यावरणाला वाचवण्यासाठी भारत सरकार किंवा आपली पुरातन परंपरा ही फार मोठं योगदान आहे आणि भारत सरकारचे काम अनेक सुरूच असतात. तुम्हाला सांगतो मी की बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया 1890ला सुरू झालेली ही संस्था आहे. कोलकात्याला ती संस्था कार्यरत आहे आणि याच्याबद्दल बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतातल्या जितक्याही प्रकारच्या वनस्पती आहे त्यांचे वर्गीकरण करणे किंवा त्याच्याबद्दलचं सखोल काम करण्याचं काम बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया करत असते. झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पण आहे, ती 1916ला सुरुवात झालेली संस्था आहे. ते ॲनिमल्सबद्दल म्हणजे कीटकांपासून जेवढे काही ॲनिमल्स आहे त्या ॲनिमल्सवर काम करून भारताची जैवविविधता कशा प्रकारची आहे त्याच्यावर ते काम करते. नंतर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट 1906ला उघडलेली संस्था आहे, देहरादूनला ती संस्था कार्यरत असते. तर ते फॉरेस्ट प्रॉडक्ट कसे असावेत, म्हणजे फॉरेस्ट प्रॉडक्ट काय आहेत आणि त्याच्यावर अनेक रिसर्च ते करतात, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. नंतर त्याच्या बरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपल्याला माहिती आहे. देन महाराष्ट्र MPCB, ज्याला आपण सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPCB. त्याचबरोबर BNHS ही एक संस्था आहे जी NGO आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ती पण पर्यावरणाच्या रक्षणात काम करत असते. नीरीबद्दल आपण आधीच बोललेलो आहे. अशा अनेक संस्था आहे ज्या भारतात कार्यरत आहे आणि ते आपलं काम उत्तम पद्धतीने करत आहे. सर, आपण पर्यावरण म्हणा किंवा
वेगवेगळे दिवस साजरे करत असतो, पर्यावरण दिवस, पाणी दिवस, पण त्या दिवसापुरती सगळेच जण फोटोसाठी म्हणा किंवा काही असं कार्य करत असतात, चांगलं कार्य करत असतात, पण ते नेहमीसाठी टिकतं का याच्यावर खरंच प्रश्न येतो. तर तुम्ही काय सांगा? सुरुवातीलाच मी सांगितलं, आजच्या ह्या अँड्रॉइडच्या युगात आणि व्हॉट्सअप, फेसबुक आणि ह्या वातावरणात आपण सध्या वागतोय. अनेक व्हॉट्सअपवर पोस्ट येतात आणि आपण फॉरवर्ड करतो पर्यावरणाबद्दल. पण मी परत एकदा म्हणेल की पर्यावरणाबद्दल खरंच आपल्यात जागरूकता आहे की नाही, हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे मित्रांनो. पर्यावरणाचे दिवस साजरे आपण अनेक करतो, वैश्विक लेवलवरही करतो, भारताच्या लेवलवरही करतो. वर्ल्ड वेटलँड डे आपण 2 फरवरीला साजरा करतो. तर वर्ल्ड वेटलँड डे म्हणजे ज्याला आपण पाणथळ दिवस म्हणतो, जागतिक पाणथळ दिवस. तर आपले जे वेटलँड्स आहेत, छोटे छोटे लेक्स आहेत, ज्याला आपण सरोवरे म्हणतो, त्याचं संवर्धन आपण केलं पाहिजे. त्याच्यात राहणाऱ्या वनस्पतींचं, प्राणीचं आपण संवर्धन केलं पाहिजे. याच्याबद्दल आपण 2 फरवरीला वर्ल्ड वेटलँड डे साजरा करतो. नंतर वर्ल्ड वॉटर डे आपण 22 मार्चला साजरा करत असतो. अर्थ डे सध्या आपण साजरा केला 22 एप्रिलला. नुकताच आपण अर्थ डे साजरा केला आणि त्या अनुषंगाने मी एक व्याख्यान पण दिग्विजय कॉलेज जे राजनांदगावला आहे, छत्तीसगड राजनांदगावला, तिथे मी एक व्याख्यान पण दिलं होतं अर्थ डेच्या निमित्ताने. तर प्रत्येक वर्षी अर्थ डेची एक थीम असते. यावेळेसची ती थीम आहे इन्व्हेस्ट इन अर्थ, अशी ती थीम आहे. इन्व्हेस्ट इन अर्थ म्हणजे काय? म्हणजे आपण आपल्या पृथ्वीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पृथ्वीचा जो ऱ्हास होऊन राहिला आहे, त्या ऱ्हासला कमी करण्यासाठी आपण आपली इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. नंतर आता येणारा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे. 5 जूनला आपण दरवर्षी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा करत असतो. भारतातही साजरा करत असतो, वैश्विक रित्या पण साजरा करत असतो. नंतर भारतात आपण वर्ल्ड वाईल्ड लाईफ वीक साजरा करतो 1 ते 7 ऑक्टोबरला. नंतर अनेक असे छोटे छोटे दिवस आहेत, जसे टर्टल डे, स्पॅरो डे, एलिफंट डे, ओझोन डे. तर हे सगळे जे डेज आपण साजरे करतो मित्रांनो, हे काय सुचवतात? हेच सुचवतात की ही जी पृथ्वी आहे, ही जी वसुंधरा आहे, ही फक्त होमोसेपियन्सची म्हणजे ह्युमन बिईंगचीच नाही आहे. दॅट ऑल डेज रिमाइंड्स अस की ही पृथ्वी जी आहे ही तेवढीच मानवाची आहे जेवढी एक छोट्या कीटकाची किंवा एक स्मॉल व्हायरस किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची आहे, तेवढीच ही सगळ्यांची पृथ्वी आहे. म्हणजे आपल्याला हे सगळे दिवस एकदा परत रिमाइंड करून देतात की आपण इथले मालक नाही. हे आपल्याला एक मिळालं आहे, वेळ मिळाली आहे, आपण मानव म्हणून इथे आपण जन्माला आलो आहेत. पण हे पूर्ण सृष्टी मानवाची नाही आहे, ही सगळ्या ऑर्गॅनिझमची आहे, ज्याला मी आपण ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. आणि हे आपण आपल्या हृदयात आणि आपल्या डोक्यात नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ही आपण इथले मालक नाही आहे, आपण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू शकत नाही. सर, बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र हा आपला विषय आहे, तर त्या विषयाबद्दल आम्हाला थोडं सांगा. हो, नक्कीच. वनस्पतीशास्त्राचा मी विद्यार्थी आहे आणि दादा रामचंद्र बाकरू सिंधू महाविद्यालयात मी वनस्पतीशास्त्राचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि अजूनही शिकणं सुरू आहे. मी शिकवतो. माझे PhDचे विद्यार्थी पण आहेत आणि त्यांना पण मी शिकवत असतो आणि मी पण रोज काही ना काही शिकत असतो बॉटनीबद्दल. मित्रांनो, जनमानसात अशी कदाचित समज असेल की बॉटनी म्हणजे फक्त फूल आणि पानं. तसं फक्त नाही आहे मित्रांनो. बॉटनी हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि त्यात आपण इकोलॉजी, इकोसिस्टीम, फॉरेस्ट्री, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनिअरिंग, मॉलिक्युलर बायोलॉजी, अल्गोलॉजी, फायकोलॉजी, मायकोलॉजी असे अनेक विषय आहेत आणि त्यात काम करण्याची संधी फार आहे. आणि संधी फार असल्या कारणाने ह्या विषयाकडे विद्यार्थी पण आता आकृष्ट होत आहे. बॉटनी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हा एकदम जुळलेले विषय आहे मित्रांनो, ज्याच्यात आम्ही नेहमी इकोसिस्टीम आणि इकोलॉजीबद्दल बोलत असतो. इकोसिस्टीम आणि इकोलॉजी म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की इट इज नथिंग बट दी रेसिप्रोकेट रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणात, जेव्हा आपण वातावरणात राहतो, पर्यावरणात राहतो, तर आपल्या असण्याचा वनस्पतींवर, प्राण्यांवर प्रभाव पडत असतो आणि प्राण्यांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. म्हणजे एन्व्हायरमेंटचा आपल्यावर आणि आपल्या एन्व्हायरमेंटवर असा प्रभाव नेहमी पडत असतो.
जेव्हा आपण एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम बद्दल बोलत असतो तर तेव्हा आपण बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट बद्दल बोलतो. बायोटिक कंपोनंट म्हणजे काय, जे सजीव कंपोनंट्स आहेत, आणि अबायोटिक कंपोनंट्स ज्याला वातावरणात बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स ह्या दोन्ही कंपोनंट्सची तेवढीच आवश्यकता असते. विदाऊट अबायोटिक कंपोनंट पूर्ण हे जी सृष्टी आहे ती काही चालू शकत नाही. बायोटिक कंपोनंटमध्ये आपण प्लांट्स, ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम्स बद्दल बोलतो. अबायोटिक कंपोनंट म्हणजे सूर्यप्रकाश, नंतर जे मिनरल्स आहे त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. तर याचा रेसिप्रोकेट रिलेशनशिप आपण बॉटनी ह्या विषयात शिकत असतो, इकॉलॉजी ह्या विषयात शिकत असतो. बॉटनी हा मोठा सब्जेक्ट आहे आणि त्याच्यात काम करायला भरपूर वावही आहे. सर, अजून बरीच चर्चा आपल्याला करायची आहे, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे पर्यावरण रक्षण, संस्था आणि आपली जबाबदारी. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर राजकुमार खापेकर सर. सर, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वाढवता येईल? विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा लहानपणापासूनच वाढवायला हवा. त्यांच्यात क्युरिओसिटी निर्माण करायला हवी. त्यांनी कीनफुल ऑब्झर्वेशन करायला हवं. त्याच्यात पालकांची आणि शिक्षकांची पण फार मोठी जबाबदारी आहे. कीनफुल ऑब्झर्वेशनबद्दल मी सांगेल की जेव्हा एक फळ सफरचंद खाली पडलं तर ते असे अनेकदा फळ पडलेले पुष्कळ लोकांनी बघितलं असेल, पण त्याला क्युरिओसिटी निर्माण झाली की हे फळ वरूनच खाबरं खाली पडलं. जेम्स वॅट आपल्याला माहिती आहे, घरी त्यांनी जेव्हा वाफेवरचं जे भांडं त्यांनी वाफेवर हलताना पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मनात क्युरिओसिटी निर्माण झाली की असं का बरं होतं. त्यामुळे त्यांनी जेम्स वॅटनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. मित्रांनो, असे अनेक वैज्ञानिक आहेत आपल्या हिंदुस्थानातही. जे.सी. बोस आहेत, त्यांनी पल्सेशन थेअरीबद्दल आपल्याला सांगितलं. तर असे अनेक शोध आपल्या हिंदुस्थानात लागलेले आहेत. विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की किनफुल ऑब्झर्वेशन आणि क्युरियस राहणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे. का, कसे आणि का बरं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे आणि त्यांच्या वरिष्ठांनाही तो प्रश्न विचारून अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं पाहिजे, ज्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होईल. आणि आपली सामान्य माणसाची काय जबाबदारी असते पर्यावरणाविषयी? सामान्य माणसाची जबाबदारी फार मोठी आहे मित्रांनो. ओनली लॉ कॅनॉट स्टॉप पोल्युशन. पोल्युशन थांबवायचं असेल तर फक्त लॉ करून कायदे करून चालणार नाही. जोपर्यंत आपण स्वतः करणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. आपली सरकारे वैश्विकदृष्ट्या भारताच्या दृष्टीने सगळे कामं बरोबर करून राहिले आहे. आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे मित्रांनो. शाश्वत आणि चिरंतन विकासाचा विचार केला पाहिजे. आपल्याला सगळ्या डेव्हलपमेंटची गरज आहेच. रोड, रस्ते पाहिजे आपल्याला थर्मल पॉवर स्टेशन, अशा अनेक उपक्रम आपल्याला पाहिजेच. पण त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट ह्या सगळ्या गोष्टी करूनच राहिल्या आहे, परंतु आपण आपल्या पद्धतीने छोटे छोटे कार्य आपण करू शकतो. आपला आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवू शकतो, झाडे लावू शकतो. फक्त झाडे लावून चालणार नाही. झाडे विशिष्ट पद्धतीची देशी झाडे लावून त्याचं संगोपन आपण करू शकतो. कचरा आपण कंपोस्टिंग करू शकतो मित्रांनो. आणि घरचं जे वीज आहे, पाणी आहे, याची बचत आपण करू शकतो. फक्त घरच्याच वीज आणि पाण्याची बचत करता कामा नये. तर मित्रांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब आपला महत्त्वाचा आहे. ज्या थेंबाला मी आज हात लावलेला आहे, स्पर्श केलेला आहे, त्या थेंबाला मी आयुष्यात कधीही स्पर्श करणार नाही. इतकं प्रेशियस पाणी आहे. त्या पाण्याचा एक एक थेंब आपण वाचवला पाहिजे मित्रांनो. फक्त झाडे लावून चालणार नाही, देशी झाडे लावावं लागेल, ज्याच्यामुळं पर्यावरण आणि जैवविविधतेचं संगोपन चांगल्या पद्धतीने होईल. आणि असे अनेक छोटे छोटे कार्य आहे, जसं की आपण घरी उत्सव साजरे करतो, सण साजरे करतो, ते पर्यावरण दृष्टीने पूरक सण राहिले पाहिजे. असे अनेक आपण कार्य करू शकतो. मंदिरात जातो तर जोराने घंटा वाजवली तेव्हाच देव आपला ऐकतो असं नाहीये. मनात प्रार्थना केली तरी देव तसाच ऐकतो. तर हा सगळ्यात धर्माच्या लोकांना मला हेच सांगणं आहे की आपल्या आपल्या पद्धतीने पूजा अर्चना केलीच पाहिजे, पण पूजा अर्चना करता करता पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची आपण प्रत्येकाने दक्षता घेणं गरजेचं आहे.
जसं सर आता तुम्ही म्हणाला की झाडे लावली पाहिजे, पण योग्य झाडे लावली पाहिजे, तर ती कुठली झाडे? देशी झाडे लावली पाहिजे आपण. वड झालं, उंबर झालं, पिंपळ झालं, नंतर आपलं पेरू झालं. ह्या देशी झाडे लावण्याने काय होतं की आपण जे एक्झॉटिक व्हेरायटी लावतो, बाहेरची व्हेरायटी लावतो, त्या नवीन झालेल्या त्या झाडांवर पक्षी आपलं घरटं बांधत नाही. पक्षी फुलपाखरं त्या झाडांकडे आकर्षित होत नाही. तर जे देशी झाडं आहेत त्या झाडांकडे फुलपाखरं आकर्षित होतात, त्या झाडांवर पक्षी येतात, ते आपले अंडी देतात. तर त्याच्यामुळं जैवविविधता ही कायम राहते. त्यामुळे मला सगळ्यांना असं आव्हान करावंसं वाटतं सह्याद्री चॅनल थ्रू की झाडं लावलेच पाहिजे, पण त्याचं संगोपनही केलं पाहिजे. आणि विशिष्ट समजा आपण देशी झाडं लावले तर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग पर्यावरणासाठी होईल आहे. सर, पर्यावरण या विषयावर सखोल माहिती आपण दिली आणि कशी जबाबदारी आपली आहे, काय जबाबदारी आहे, आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.